इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात ना? इकडे कान्हा देशात लागतो ना? हा हा, नाही खानदेश नाही, आपला खानदेश नाही, तो बनाई टाकेले, आपला कान्हा देश आहे. पहिले तर सगळ्या तरुणांना मला रिक्वेस्ट असेल, हा खानदेश शब्द खोडाना प्रयत्न करा. मला बऱ्याच ठिकाणी मी बोलतो ना, व्हिडिओ मध्ये पण कमेंट्स असतात मला, महाराज जी आपला खानदेश आहे, तुम्ही कान्हा देश, तुमले माहित नाही का आपला देशले काय म्हणतात? अरे जहाँ पे मेरे कन्हैया आके गए है, जहाँ पे कानबाई माता आती है भाई, ये कान्हा देश है, खानच नहीं करता का था खानदेश. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इथं बसलेले सगळे कान्हा देशातले लोक आहात आणि कान्हा देशामध्ये जर मी कीर्तन करेल तर मला सांगायला आवडतं, नारद महर्षींनी भगवंताला केलेला क्वेश्चन, प्रश्न, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल तर कुठे भेटणार? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधण्यापेक्षा जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझे भक्त गाती देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते. माझे भक्त देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते. हे माझे भक्त गाती देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते. माझे भक्त गाती देते, नारदा में उभा देते, नारदा में उभा देते, ओ नारदा में उभा देते, उभा देते. उभा देते. वा. काय पाऊस चालू झाला काय? हा, घ्या सरकून, जेवढी जागा करता येईल तेवढं पुढे घ्या सरकून, मागच्यांना जागा होईल. आता तुम्ही एवढं बोलशान म्हणल्यावर मी कधी बोलायचं मग? काय नाही, थोडाफार असेल चालला जाईल तो. बोलू नका, बोलू नका, न बोलता सरकून घ्या पुढं. अरे 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 सगळा सत्यानाश करायला येत ना राव तुम्ही. अरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, नारद महर्षींनी देवाला विचारलं, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार? देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते. जर भगवंत नारद महर्षींना सांगत असतील जिथं माझं भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात भगवंत, मग आमच्या महाराजांनी गोड प्रमाण घेतलं नाही का? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, किंवा माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही. जिथं जिथं भगवंताचं नामचिंतन चालतं तिथं देवाची हजेरी असते, पंढरीश पांडुरंग परमात्म्याची. मग मला प्रश्न आहे, जर तुमच्या गावामध्ये आज तुम्ही बाळू मामांची पालखी आलेली आहे आणि त्या निमित्ताने हा सोहळा आहे 3 दिवसीय, बोलू नका ना माया हो, गरमा बाहेर सारखंच राहस तुम्ही, आटी बी शांतताने लागू दिरानात तुम्ही. बोलू नका. कीर्तनात बसलोय कारण नसताना व्यर्थ बडबड करायचं नाही, कारण कीर्तनाची मर्यादा आहे. आमचे संत सांगतात तुकोबर आहे, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. म्हणून कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नसते. आता गपगुमान हाय जागा तिथं बसा, बोलू नका, बोलू नका ताई. ओ अक्का बोलू नको बहीण, बोलायला मी येले, तुम्ही फक्त ऐकायला येले. तर
पंढरपुराच्या पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं, जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज. मग मला प्रश्न आहे, जर पंढरपुराचा मालक तुमच्या गावामध्ये कीर्तन चाललं इथपर्यंत जर देवाची हजेरी येत असेल, देव हजेरी लावत असेल, मग आपल्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे कानुबाई माता असेल, वणीगडाची देवी असेल, देवी येत नसेल का? जर पंढरपुराचा मालक इथे येतोय म्हणजे आपण कानादेशात राहून आपल्या कानादेशाची देवी, हो आमच्या नांदुरी गडाची सप्तशृंगी असेल, इकडे आमच्या कानादेशामध्ये कानबाई माता बसवतात, देवी आली नसेल का? मग जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात, मग चिंतनाकडे वळूया. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुशल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुशल खेळू द्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या, आई खेळत आली यान मायला कुचल गिळू द्या. आई खेळत आली यान मायला कुशल खेळू द्या, आई खेळत आली यान मायला कुशल खेळू द्या. या हा टाळ्या झाल्या पाहिजे महाराजांसाठी. हरी विठ्ठल विठ्ठल हरी हरी प्राप्तीची उपाय धरावे संता जेते पाय. नेने साधती साधने तुटती बाबाची बंधने. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. शांती ब्रह्म पैठणीवशी एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि बाळू मामांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं. खरं तर बाळू मामांची पालखी आलेली आहे आणि ते पालखी सोहळा निमित्ताने आजचं मला वाटतं दुसरं कीर्तन आहे. उद्या अजून आहे ना? हां, 3 दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम आहे. कालच्या दिवशी महाराज आप्पा महाराज होते. हां, मस्त आप्पा होते ना काल. आणि आजचा दुसरा दिवस, उद्या पुन्हा कीर्तन आहे. मला आनंद वाटेल या गोष्टीचा की भैया बाळू मामांची पालखी येते आणि पालखीमध्ये कीर्तनाचं आयोजन करतायत आणि ते पण सगळे तरुण. मला वाटतं अहिल्याबाई होडकर मित्र परिवार, हो, राजमाता अहिल्यामाता होडकर. खरं तर धनगर समाजावर बाळू मामांचे पण तेवढेच उपकार आहे, अहिल्यामातांचे तेवढेच उपकार आहेत. राजमाता अहिल्यामाता देवी. आणि तिसरं व्यक्ती कोण? कीर्तन समजतं का तुम्हाला? कीर्तन हा ओ रस भट्टवाल्या बहिणीसो बोलू नका बर. पहिलेच मग तब्येत बरी नाही आको त्या मग तुम्ही किडा पाडशात मग कसं होईन. बरेच बाहेर गावावरनं लोक आलेले आहेत ऐकण्यासाठी. थोडं तुम्ही 2-4 लोक बडबड करतात, पण इथं कमीत कमी आता नाही म्हणलं तरी 20-25 हजार लोक आहेत महाराज. एवढे लोक नाराज होतात नाही का? ऐकायला आलेले लोक नाराज होतात. म्हणून सगळ्यांना विनंती असेल, कीर्तनात व्यर्थ बडबड करायचं नाही. एखादा कीर्तनकाराने क्वेश्चन केला, प्रश्न केला तर उत्तर द्यायचं, व्यर्थ बडबड करायचं नाही. लई मोठं पाप आहे बरं कीर्तनात बडबड करणं म्हणजे. आता तुम्ही इथं कीर्तन ऐकायला आला आहात, पुण्य कमवायला आला आहात, तर न कळतच पाप नका करू. तरुण भावांनी कीर्तनाचं आयोजन केलं. मला या गोष्टीचा साथ अभिमान वाटतोय. नाहीतर जवळ तरुण, कीर्तन हा विषयच नाही तरुणांचा. मग
तरुणांचं कीर्तन हा विषयच नाही, पण आयोजकही तरुण आहे आणि ऐकायला येणारे सुद्धा तरुणच जास्त आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते आपल्याच गावाचे सगळ्यांचे लाडके असणारे आमचे श्रावण दादा, बरोबर आहे ना? हां, दादांनी मला कॉल केला, मला म्हटले काही झालं बाबा तुम्हाला यावं लागेल. त्यांच्या अनुषंगानं, सगळ्या तरुणांच्या अनुषंगानं, गावकऱ्यांच्या मार्गदर्शनानं सगळ्यांनी नियोजन केलं. रविकिरण महाराजांना तारीख द्यायची. सगळ्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. ज्यांच्यासाठी तुम्ही जमलात ते म्हणजे बाडू मामा. बाडू मामा नेमके कोण आहेत? तुम्हाला कालचे कीर्तनकार सांगून गेले असतील, सांगी जायलेत ना? काल दिन होतात का तुम्ही? हां, मग ऐका. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवंत अवताराला येतात. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, काहीतरी संकट येतं, तेव्हा तेव्हा भगवंत जन्माला येतात. आणि इथं तसंच काय झालं, 1800 मध्ये, सन 1892 मध्ये भगवंताला वाटलं, शंकर भगवंताला वाटलं की मी धर्माचं कार्य करण्यासाठी काहीतरी समाज वाम मार्गाला जातोय, समाजाला मार्ग दाखवण्यासाठी मला जावं वाटतं. आणि भगवंत आहे ना, तो जादूगारा जेव्हा जेव्हा समाजाला आपली भाषा मा जो झटकायतस ना, तो देव बरोबरी लागस. हा, नाहीतरी लोकेशनी मानसिकता तशीच शे बुवा. सुख मा काय देव याद येत नाही, दुःख माझी याद येस. हो, अचानक लॉटरी लागू द्या बरं 5-50 लाख रुपयाने, तुम्ही पहिले मंदिर मध्ये जाशात, पहिला फोन साल आल राही 50 बर, डायरेक्ट 50 भेट घ्या बरं भाऊ. हा, आणि कांदा स्वर रोगुनात का मग मंदिर मा जाता. देवबा तुम्ही काय खरा ना नाही रे भो, आव खरा. भगवंत महादेवाला, शंकर भगवंताला वाटलं मला समाजामध्ये काहीतरी चांगलं कार्य करावं लागेल. मग चांगलं कार्य करण्यासाठी शंकर भगवंत अवताराला येत आहेत. पण अवतार घ्यायचा, मला जन्माला यायचंय, पण कोणाच्या पोटी जावं हा प्रश्न चिन्ह आहे. कारण आमचे संत सांगतात ना, शुद्ध बीजा पोटी फड रसाळ गोमटी. बरोबर आहे ना? हो, माय बापांची कूक पवित्र असली पाहिजे तर मुलं चांगले जन्माला येतात. पण साक्षात जगाच्या मालकाला जर का जन्माला यायचंय तर आई बापांची कूक सुद्धा तेवढी पवित्र असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? आई बापांची कूक सुद्धा तेवढं पवित्र असणं गरजेचं आहे. कारण आई बापांचे संस्कार चांगले तर लेकरं चांगले घडतात, अन्यथा अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. बाप जर पेत असेल एवढे चांगले लोक आलेले आहेत राव, तुम्ही काय घाण करताय? याच्यामध्ये माझी मानसिकता जाते ना सांगायची. ए खाल बसणार काही नाही रे, मागे काय रे? अरे लोक नुसतं दकाना 70 देतात, आता दकाना सोडित, आता काय ते ना बाणर सुरूत ना. विठ्ठल 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 भगवंताला होतं, महादेवाला अपेक्षा की मला आता मृत्यू लोकांमध्ये जायचंय, पण जाताना मायबाप सुद्धा चांगले निवडावे लागतील, ज्यांचा पुण्याचा साठा असेल. हो, आणि सांगतो बरं का, लक्षपूर्वक आहे का, ज्यांचा पुण्याचा साठा असेल तिथं भगवंत दर्शन देतो. इथं तर जन्माला येणार आहे, मग ज्यांच्या घरात जन्माला येणार आहे त्यांचंही पुण्य असलं पाहिजे ना बाबा. बरोबर आहे की नाही? हो, ज्यांच्या घरी जन्माला येतात ते काय साधारण नव्हते, ते सुद्धा पंढरपुराच्या मालकाचे वारकरी होते. विठ्ठल वारकऱ्याच्या घरात महादेवाला वाटलं मला जन्माला जायचंय ना, जन्म घ्यायचाय ना, मग कोणीतरी चांगलं परिवार बघावा लागेल. आणि कसं आहे ना, तो देव आहे, महादेव आहे तो देवाचा देव आहे. त्याला जर अवताराला यायचं असेल तर तो नेमकं ठिकाण देईन. बरोबर आहे ना? असा आपल्यासारखा काही करीन का तो? थोडक्यात सांगतो, लक्षपूर्वक आहे का, आई बापांची खूप पवित्र तर लेकरं चांगली जन्माला येतात. हा तर महादेव जन्माला येत होता महाराज.
हो साधारण लोकांसाठी सांगतो, मायबापांची खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात. फॉर एक्झाम्पल, लक्षपूर्वक आहे का, एक पोरगा लहानपणापासून चोऱ्या करत होता. पोरग चोऱ्या करायला लागलं लहानपणापासून. आता ते लग्न करण्याच्या वयात आलं. योगा असा, तो भाऊ चोऱ्या करे, त्याला लगीन करत, त्याला बायको बी तशीच भेटणी चोरटी. पण ती बहीण अशा छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. गलीमाई चालता चालता कोणा डब्बा उपाड दे, कोणा वाट्या उपाड दे, ढाकल्या चोऱ्या करे. आता दोघं चोरटे आहेत हा. यांच्या पोटी संत जन्माला येणार आहे का? हा, दोन्ही चोरटे आहेत नवरा बायको, यांच्या पोटी संत जन्माला येईन का हो? अपेक्षा ठेवायची नाही महाराज. पोरीला दिवस गेल्याच्या नंतर डिलिव्हरीची वेळ आलेली, वाढणपणाची वेळ जवळ आलेली. या पोरीला नेलं दवाखान्यात. डॉक्टर साहेबांनी लेटवलं टेबलावर, चेक केलं, म्हणले या पोरीचं शिजर करावं पडेल. करा म्हणले लवकर शिजर. आता शिजरही झालं, बाळ जन्माला आलं. पण थोड्या दिवसाच्या नंतर, 15 दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरग एक मोठंच काय सोडत नव्हतं. पोराच्या मायच्या बापाच्या लक्षात आलं पोराच्या हातात काहीतरी नुक्स असली पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम्स असला पाहिजे. पोरग मुटकाहून सोडत नाही. या वैद्याला दाखव, त्या डॉक्टरांना दाखव, हो त्या बघतल्या दाखा, बडीकडे फिरवणार, गुण काही लागे नाही. एक सुज्ञ बाबा होता, ते बसेल बाबासारखा अनुभवी, हा अनुभवी बाबा होता. मी अनुभवी त्यासलेस का बा म्हणा माहितीये का, त्या बसेलेत ना तवस ना त्यास ना चेहरावर तेज नाही जाय राय ना, इथला भारी बसेल. हा बाबा असं दिल खोलीन जर बसनात ना, मायच्यान सांगस, मायच्यान येल संकट सुद्धा टई जात बर. हा आणि खुशीतला राहा ना बाबा. ते तुम्ही येत ना, तुमले देखील सांग राहा खुशीतला राहा ना माणूसने, की आपला दुश्मन आपले दकीशने बिनकामना बहीण मर जावायला पाहिजे, इथलं खुश राहा ना. अला काय विषय रे घर मग. आणि तुमले सांगू का, घर असं कोणतंच नाही की त्या घरमा दांगडू नाही, पण बाहेर निघता नाईट एकदम वजनात निघू, हा हसत खेळत, हो बाकी ना त्या मर जातात दकी. आणि काय लोकेश लिहिला स्वतःना दुःखमा नाही दुखी येतच, दुसऱ्यानं सुखमा दुखीच येतच. बराच लोकेश येतात, तेवढं बरं आहे बा. आटे कीर्तन मग तसा नाही येईल आटे ना काहीच सांगा नाही मी. हा इथली गर्दी मग कोण सांगत बटे आटे ना, एक बुक्का मारा तरी सुद्धा सापडू द्यावात ना. आटे ना कसा सांगा ना बाबा. जीवन जगायची तर काही लोकांकडनं शिकण्यासारखी असते. बाबाले मुद्दामच विचार, बाबाचा चेहरा, बाबा 55-60च्या पुढे बजेट आहे ना, हा 55 ना, हा बाबांचं वय 55 आहे, बापासारखे आहेत, पण चेहऱ्यावर तेच बघा ना कसं वजनात आहे. हा आणि 8 25 ना तंगड्या तिरप्या टाकतस हो भाऊ. एक चालता असे तंगड्या तिरप्या पडत. तो म्हणे रस्ता मग खड्डा आहेत, खड्डा नाहीत रे, तू तंगड्या डिल्या पडाय नात रे, रस्ता मग काय खड्डा. खातच नाही चांगलं. हो सुज्ञ बाबा होते, ते म्हणले अरे तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरून आणलं, एक काम करा ना, एखाद्या मानस रोगतज्ञ डॉक्टरांकडे न्या म्हणले बाळाला. बोलू नका मागचे दादा, बोलू नका दादा. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून सांगतो, तुम्ही माझे भाऊ आहात, मला तुमचा अपमान करायचा नाही, सगळ्यांच्या पाया पडून सांगतो. पण आता हद वय गई, जर किडा पाडा तर मी काय बी बोलू शकत बरं. हा मी नीज बी आहे, तुमले वाटच उभी आहे जाई भाऊ. मी कायम कागदपत्र सांगेल येईन फिरस, विठ्ठल विठ्ठल काय तुम्ही तुमचं चर्चा करतात, पण इथं मला सुचत नाही माझं काही चुकतंय का. असं होतं, एवढा समाज बसलेला सगळ्या भावांना सांगतो कोणीच काही बोलू नका. आणि मी तरुणांची बाजू मांडायला आलेलो असतो, नेहमी तरुणांचीच बाजू मांडतो. तर तुम्ही मला समजून घ्या दादासाहेब. विठ्ठल विठ्ठल मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं पोराला टेबलावर लेटवलं. डॉक्टर हुशार होता. डॉक्टरच्या गळ्यामध्ये 2 तोळ्या सोन्याची चैन होती. 2 तोळ्याची चैन होती सोन्याची. त्या पोराच्या समोरून अशी चैन फिरवली, सोन्याची चैन पोराच्या समोरून फिरवली. पोरान पटकन हात सोडला, पटकन चैन धरली. हा डॉक्टर म्हणे आपला प्रश्न सुटला. पण जेव्हा चैन धरली ना,
चैन धरण्यासाठी हात मोकळा केला ना, तेव्हा त्याच्या हातातून 5 ग्रॅमची अंगठी खाली पडली. तपास लावला तर असं सिद्ध झालं, डिलिव्हरी करता करता नर्सना आत्मा उपाडीन ती तो बावली. हा कशाचा परिणाम आहे? कशाचा परिणाम आहे? दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर यांच्या पोटी संत जन्माला येणार आहे का? हा, अपेक्षा काय ठेवायची? हो, आता इथं महादेव जन्माला येतात, वारकऱ्याच्या घरात जन्माला यायचे. हो, आणि ऐका ना, ज्या आईच्या पोटी भगवंत बाडू मामा जन्माला येणार होते, त्या माईने सुद्धा भगवंताकडे मागणी मागितली होती की देवा, तुझ्याकडे आतापर्यंत काहीच मागितलेलं नाही, पण आता तुझ्याकडे मागावं वाटतंय आणि तुला द्यावं लागेल. देवा, आमच्या संतांची जशी मागणी तशी त्या आईची सुद्धा मागणी होती, सुंदर आईची. देवा, असा मुलगा जन्माला घाल माझ्या पोटी की त्या पोरानं समाजाला मार्ग दाखवला पाहिजे जगण्याचा, असा समाजाची सेवा करेल असा. आणि माझ्या भगवंतानं सुंदर आईची हाक ऐकली आणि महादेवानं सुंदर आईच्या उदरात सामावले. आता ऐका, दिवस गेले तर माईला डोहाडे लागतात, डोहाडे. सुंदर आईला विचारलं, तुला काही खावं वाटतंय का? त्या आईनं सांगितलं, मला काही खावं वाटत नाही, मला काही प्यावं वाटत नाही, मग मला नंदीवर बसून फिरावं वाटतंय. म्हणे नंदीवर बसून फिरावं वाटतंय. काय कारण होतं? कारण काय होतं? पोटात कोण होते? स्वतः शंकर भगवंत उदरात होते. हो, दुसऱ्यांदा विचारणा केली, म्हणले तुला काय वाटतं? म्हणले मला स्मशानात जाऊन एक राऊंड मारावं वाटतं. का? स्मशानात कोण राहतं? स्मशानात कोण राहतं? हा, प्रेत असतात, भूत असतात. आणि भूत म्हणजे शंकर भगवंताला आवडणारे. भूते वेताळे नाचती, नाही का, हर्षयुक्त उमापती. हो, ते भूत वगैरे आवडतात महादेवाला. म्हणून प्रत्येक गोष्ट जी शंकर भगवंताची होती तीच इकडे आईला घडत होतं. आणि बरोबर सोमवारचा दिवस आहे, द्वादशीची वेळ आहे, आणि माझा भगवंत संताच्या रूपात जन्माला आला. बोला बाडू मामा. बाडू मामाच्या नावानं, बाडू मामाच्या नावानं, बाडू मामाच्या नावानं, बोला बोला बाडू मामाच्या नावानं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बाडू मामाच्या जीवनामध्ये असे भरपूर अनुभव आहे, ते तुम्हाला कीर्तनकारांनी सांगितले असतील किंवा तुम्ही ऐकून आहात बऱ्याच गोष्टी. पण मला बाडू मामाचा जन्म सांगायचा होता. बाडू मामा कोणी दुसरे तिसरं कोणी नाही, शंकर भगवंताचा अवतार आहे. आणि ते जरी संत असतील पण खरं तर भगवंत आहे. विठ्ठल विठ्ठल. करण्यासाठी अजून सांगतो तुम्हाला. जेव्हा कृष्ण भगवंतानं माती खाल्ली, माती खाल्ल्याच्या नंतर यशोदा मैया सांगते, बेटा का करत हो लाला? कचू नाही मैया, काय खाल्लं? तोंड दाखव म्हणले. आ केलं ना तर ब्रह्मांडाचं दर्शन यशोदा मैयाला घडलं. तसंच माझ्या बाडू मामाला माझ्या भगवंतानं थाळी दिलेली, त्या थाळीमध्ये साक्षात त्यांच्या मित्राला देवाचं दर्शन झालंय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर आजचा अभंग घेतलाय, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अगोदर संतांचे पाय धरावे लागतील, तर भगवंताची प्राप्ती. अजून मला प्रश्न विचारायचा आहे, लक्षपूर्वक ऐका. जर आमदाराला भेटायचं असेल तर अगोदर पीएला भेटावं लागते. मोठ्या डॉक्टर साहेबांना जर भेटायचं असेल तर अगोदर कंपाऊंडर दादाला भेटावं लागतंय. प्रिन्सिपलला जर भेटायचं असेल तर अगोदर शिपाई काकांना भेटावं लागतंय. मग सोपी गोष्ट आहे, जर प्रिन्सिपलला भेटण्यासाठी शिपाई काकाला भेटावं लागतं, आमदाराला भेटायचं असेल तर पीएला भेटावं लागतं,
चांगल्या मोठ्या डॉक्टरांचं जर जवळ जायचं असेल तर अगोदर कंपाऊंडरला भेटावं लागतं. मग इथं ब्रह्मांडाच्या धनीला जर भेटायचं असेल तर मध्यस्थी कोणीतरी असणं गरजेचं आहे. आणि मध्यस्थी येणारे म्हणजे संतांची गाठभेट झाली की भगवंत लवकर भेटतो. विठ्ठल विठ्ठल. संत भेटल्याच्या नंतर भगवंत भेटतो. पण संत भेटणं एवढं सोपं आहे का? संत भेटणं एवढं सोपं आहे का? आता तुम्ही आमच्या सारख्यांना पांढरे शुभ्र कपडे बघितले की तुम्ही म्हणतात की महाराज लोक संत असतात. कदाचित कुठंतरी चुकतोय. विठ्ठल पांढऱ्या कपड्यामध्ये राहणारे संतच असतील त्याची नो गॅरंटी. काही काही दिसाले पांढरा शुभ्र दिखतस पण आतून लई काळा राहतस. विठ्ठल विठ्ठल हा उदाहरण म्हणून सांगेल. पाण्यामध्ये उभा राहतो तो पक्षी, त्याचं नाव काय आहे? बगडा. बगडा बगडा दिकाल एकदम दव्या बरोबर. उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा राहतो. कोण? बगडा. बगडा माहिती आहे ना तुमले बहिणी जो माहिती आहे ना? हा दिखाले एकदम पांढरा शुभ्र आहे, दव्या बरफ आहे. उभा राहताना सुद्धा एक पायवर उभा राहस. बरोबर आहे ना? ते जे कीटक आहे पाण्यातले जे माश्या, ते मासे कीटक त्या बदकाकडे पाहतात आणि विचार करतात, इतका पांढरा शुभ्र दिसतोय, एवढा पांढरा शुभ्र दिसतोय, एका पायावर उभा आहे म्हणजे हा नक्कीच हरिद्वारचा साधू असला पाहिजे. कारण दिसायलाही पांढरा शुभ्र आहे. बरोबर आहे ना? दिसायलाही पांढरा शुभ्र आहे. उभा राहताना सुद्धा एका पायावर उभा आहे म्हणजे तप करतोय, मोठा महात्मा असला पाहिजे. ते कीटक तदव्या बगडावर विश्वास करलेतच आणि आजूबाजू फिरायला लाग जातात. अव काय नुकसान करावं नाही बो असं. तो बरोबर त्यासले विश्वास मा लिहिलेस त्या जोडे चरायला लागणार का बरोबर तो उचलेल पाय डोकावर ठेदेस. कोण? हा बगडा. असा गणच बगडान जातना राहतस. दिखतस वेगळा राहतस वेगळा. विठ्ठल ऐका, माझ्या कीर्तनातून भगवंत सांगेलच, संत सांगेलच, पण मी जगायची पद्धतही सांगून जातो. जगायचा आनंद घ्यायचा असेल ना तर एकमेकना किडा पाडा नाही. जीवनना जर आनंद लेना होईल ना एकमेकना किडा पाडा नाही. पण काय काय लोकेशला इतकी घाण सवय पड जायची. बोलू नका. काही लोकांना अशी घाण सवय पडून गेली आहे का त्यांना कोणाचं चांगलं होत आणि बघवतच नाही महाराज. हा पण तुम्हाला सांगतो तरुण भावांना, आपल्या कीर्तनातून मेन संदेश सांगून जाणार आहे. जीवन जगत असताना एखादं पोरग जर काही करायला निघणं, काका एखादं पोरग जर काही नवीन काही करायला निघणं, बाकी नसले किळा पाळांचा सवय राहत. त्या पोऱ्याला दकीश नाही या रिकामा चौकटवाला वटावर बटीश नाही. का रे तात्या बाय अहो भाऊसाहेब ना पोऱ्या येळानगत काही बी करच भाऊ. माको तात्या त्यांना तीन जास्त वाय बार रास. जाऊ दे रे येडे झालं ते. दोन्ही त्यांना किडा पाड राहतात. 6-8 महिना मग तो पोरगा जर सक्सेस होई गया, या दोन्ही किडा पाडणारा त्यांना अंगणमा जातात. बावड्याव पेडा बिडा कोय कॉड राहणार भूक आयले तो काय कर राहता तो किडा पाड राहता. आ ते पेडा मांग राहणार एक बुका मामुका कटाव तुले. म्हणून जगायची पद्धत शिकणं गरजेचं आहे. आणि मला कीर्तनातून ते सांगायला आवडतं. एकदम आनंदमा जीवन जगो. बरोबर आहे. यानं असं होई गे त्यानं तसं होई गे, याने निघ गई त्याने पै गई. ओ भाऊ तू टाय का बट रे तुना किराणा कोणी उचली निघ जाई रे. विठ्ठल विठ्ठल लोकांची मानसिकता झालेली स्वतःच्या दुःखात एवढे दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी लोक. एक म्हातारा उंच ओटानं घर होता तडे बसेल होता. मी जवळ गो म्हातारा असा तोंड पाडीन बसेल होता. तोंड उतारीस नाही
म्हणतो का हो बाबा इथला नाराज का बस शिलका हो म्हणे महाराज 3-4 वर्ष पहिले पावसाळा कमी होईल होता काय नाही म्हणे महाराज इयरले पाणी नाही शे म्हणे. म्हणता का बाबा इथलं काय टेन्शन लिहिरा ना तू इयरले पाणी नाही म्हणशील काय जाय आपलं 90% लोकच नाही इयरले पाणी नाही शे ते का तुम्हाला एकला नाही इयरले पाणी नाही का ते नाही हो म्हणे महाराज. म्हणता मग म्हणे इयरले पाणी नाही आहे गोष्टानं मला विचारच येत नाही. म्हणता मग म्हणे बाजूवालाने आटी राहिनी नाही म्हणे. मला सांगा कितला वायबार धंदा आहे ते हां. अरे भैया दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद घ्या बरोबर आहे की नाही. एखादानं पोरग तोत्र्या का बोले ना पण त्याला देखील खुश व्हायचा त्यानं मायबापले बी आनंद वाटी मन पोऱ्याला लाड करायना पण बाकी ना असं आहे ना दुसरं ना पोरं थोडं का तोत्र बोले ना अय ओ बोबड्या आणि स्वतः ना मग बाका देबू मग बाका देबू मग मन भाडा काय मज्जा ना बोलत तू ना भाडा मज्जा ना एक बुका मा मुक्का का टाकू हा. अरे कोण गरीब न पोऱ्यानं लगीन व्हायना ना आळात निरातले बडाचा नाचिले हो आनंदी जीवन जगायची पद्धत सांगतो. कोणा का पोऱ्यानं लगीन राहाय ना हाडात मा बडाचा नाचिले हो पण बाकी ना वट्टावर पटीन विचार करतो व ते वय कस काय उपाडी राही वय मना 34 वर्ष नाव आहे की अजून टाया बटी राहणार नाही तुनी नीतिमत्ता चांगली नाही पुरा 42 नाव आहे तुना. क्योंकि भैया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नीयत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले त्याची भोगाले केले कर्म झाले तेची भोगाले कर्म केले तेची भोगाले ओ उपजल मेले ऐसे किती उपजल मेले ऐसे किती हो गजले मेले ऐसे ओ हरिमुखी गाता हर पल जीता हरिमुखी गाता हर पल जीता मुखी गाता हर पले जलता हर मुखे गाता हर पले जलता. आपल्या आजूबाजूला चेक करा. साई दिनेश बच्छाव 9 वर्षाचा मुलगा हरवलाय गर्दीमध्ये कुठं बसला असेल रडत असेल तर त्यांनी आठ ऑफिसमध्ये जमा करायचा तेवढंच होतं ना. विठ्ठल विठ्ठल काय नाही इथंच असेल कुठं जवळपास बघा कोणाच्या आजूबाजूला बसलंय का पोरग पोरग एकटा असेल तर रडतच असेल बघून घ्या. हा पांढरा शुभ्र बघितला कावडा आणि त्याच्यावर विश्वास केला. काही काही सर्व सारखे असतात असं नाही मी काही काही मुद्दाम बोलतोय. काही काही दिसायला वेगळे आणि आतून जरा वेगळे असतात आणि तिथं आपण फसतो. आपल्याकडे एक म्हण आहे दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं बाबाजी बरोबर आहे ना. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणून सांगतो तुम्हाला हो पांढरा पण तरी त्याच्या मनात पाप होतं म्हणजे कोणाला तरी फसवलं त्यानं कोणाचा तरी विश्वासघात केला म्हणून फक्त बघून फसू नका. अंतकरण खरंच शुद्ध आहे का ते बघा. विठ्ठल 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 भरपूर फिरतायत माझ्यासारखे कीर्तनकार. काही काही साधू फिरतायत पण तुम्हाला एक सांगून जाईल जे पण आहेत वैष्णवांना सुद्धा नियम लागू केलेले साधूंना सुद्धा नियम आहेत. पण नेमकं आता काही काही मुद्दाम वापरी राहिलो कारण मला चांगला जे आहे त्यासले बोलसू इथला मी मोठा नाही पण जे शब्दाला लागून वागत नाही त्यांच्यासाठी मला बोलायला आवडेल. काही लोके दुसरा नाही बरं का साधारण लोके नाही बरं दादासाहेब बाकीना माडकरीत भाई का रे बाकीना महाराज हल्ला करा झालाय आपला दोंडाचा ना रवी किरण हल्ला का तिकच भाऊ शेत ना बाकीना किडा पाडणार मी घेऊ का मग विचारतीन बाकीना. मग ऐका
पंढरपुराला जातात तुम्ही, आळंदीला जातात. आळंदीला जाताना तुम्हाला एकमेकांना काय म्हणतात? टोपीवाले बाबा बरेच बसलेत, म्हणजे वारकरीच आहेत. हो, नाही वारकरी कमीत कमी पंढरपुराला गेलेले लोक आहेत, हा माझा विश्वास आहे. टोपीवाले बाबा सगळे दिसत आहेत. तुम्ही पंढरपुराला गेलात किंवा आळंदीला गेलात तर एकमेकांना काय म्हणतात? माऊली म्हणतात. माऊली हा शब्द आपण कोणासाठी यूज करतो? माऊली आपण कोणले म्हणू शकतस? मायले, बरोबर आहे ना? मायलेच माऊली म्हणू शकतात. आणि माऊली ज्ञानोबारायांना माऊली म्हणू शकतो. मग आपण एकमेकांना माऊली म्हणतो. माऊली हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मान्य आहे तुमले बट असले? मान्य आहे ना? हा शब्द स्त्रीलिंगी आहे. मग तुम्ही एकमेकांना माऊली म्हणतात. स्त्रीचं रूप तुम्ही धारण केलंय का? माणसंच आहेत ना. माणसं असल्यावर तुम्हाला माऊली शब्द चालतो. मग जर एखादा कृष्णाचा भक्त असेल आणि तो राधाचं रूप घेऊन जर कीर्तन करत असेल तर ते काय एक्सेप्ट करत नाही तुम्ही? लोकेश लेना चांगलं होताना दको आवडत नाही. असं कोरी कोरी माटी काढतस नको रे. मन बितळ पाडा मा तुन दशी जाई रे. काही हा, एका ठिकाणी कीर्तन सप्ताह होता तुमचा 3 दिवसाचा आहे बरं का बाबाजी. एका ठिकाणी सप्ताह होता पारोड्या साईडला. 7 दिवसाचा सप्ताह. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं आणि तिथं एक बाईनं मला मुलगा मानलेला आहे आईनं. ती आई आता सुरतवरनं सप्ताहासाठी आलेली. तिथून फोन केला, सुरतमध्ये जाऊन रडत होती आई. म्हणलं काय झालं आई? काय नाही म्हणे भाऊ, तू इथला चांगला पोरे आहे म्हणे, आम्ही जोडे देखतच तुले यूट्यूबले, समोर येईन भेटस म्हणे. तू इथला दिलदार पोरे असे तरी तुम नाच कीर्तन कर, तू नाच का किडा पाड तर भाऊ म्हणे. त्या आईला समजवलं. म्हणता आई तू तरी 7 दिन होती ना म्हणे. हा भाऊ. म्हणता 7 दिन मग कितला कीर्तन करून म्हणे? कालाना कीर्तन धरीने 8 कीर्तनकार. म्हणता दक्षिणा कितली होती त्यासनी? काय नाही भाऊ, 2100 2500 3100. म्हणतं माडी काय भाऊ म्हणे? त्या जर व्यासपीठवर उभा राहीन दोंडायचा आणि रव्यानं चावयतीन ते त्यासले 2100 भेटतील ना. हा, अरे व्यासपीठ साधू संतच ना सांगा नाही रे. तुम्ही दोंडायचा ना बुऱ्याना चावशात तुम्ही मरतच तर 3100 मत करशात. विठ्ठल विठ्ठल साधू आणि संत कसे असले पाहिजे महाराज? भाव फक्त एकच असला पाहिजे. मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में, मन लागा मोरा यार फकीरी में. पहिला सांगितलं कोणाची निंदा करू नका. आता दुसरा नेम वैष्णवांसाठी, माळकऱ्यांसाठी. नुसतं पांढरा कपडा घालण्यात गयामा माळ घालली नाही मनीषाने आपण वारकरी वैगुत वैष्णव वैगुत असा अर्थ नाही ना. दुसऱ्यांना दुःख बी वाटायला पाहिजे की आपलं आहे आणि दुसऱ्यांना सुखमा सुद्धा आनंद व्यक्त करता यायला पाहिजे, तो खरा वारकरी. हा, आता साधू सांगतो. वारकऱ्याचा अजून तिसरा नियम सांगतो. हो, वारकऱ्याचा हरिपाठ पाठ पाहिजे, 15 वाद्य तरी पाठ पाहिजे, कमीत कमी काकडा पाठ पाहिजे. नाही बट जरी नाही होणं तरी चालेल दादा, पण माय दुसरा माय बहीण आपली माय बहीण हा विचार कायम डोकामा पाहिजे. हा, तो खानदानी वारकरी. आखो पुढे जाईन सांगा साधू कोणाला म्हणावं. खरा जर साधू असेल ना, चित्रेची देखुनी कामी ना काम उपजे जयाची या मना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तमा. खानदानी जर साधू असेल तर त्याच्या मनामध्ये चित्रातली बाई बघून सुद्धा वासना निर्माण होत नाही, तो खानदानी साधू. विठ्ठल विठ्ठल नाहीतर रस्त्यानं फिरत असताना भरपूर साधू दिसतात, पण आमचे तुकोबाराय सांगतात मग ऐसे कैसे झाले बोंदू, ऐसे कैसे झाले बोंदू, ऐसे कैसे झाले बोंदू, ऐसे कैसे झाले बोंदू, ऐसी कैसी झाले बोंदू, कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसी झाले बोंदू,
कर्म करुणी म्हणती साधू कर्म करुणी म्हणती साधू अंगालावुनी या राख डोळे झाकून करती पाप गोंधू कर्म करुणी म्हणती साधू कर्म करुणी म्हणती साधू अंगालावुनी या राख वाह असे जर भेटले महाराज, असे संत भेटल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती नाहीये. मग भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी खऱ्या संतांची गाठ भेट होणं गरजेचं आहे. पण खरा साधू आणि खरा संत सहज भेटी जाईन का? हा, इतकं सोपं आहे का? अरे नुसता हात जोडून पाय पडी टाईमवर भेटत नाही. खरा संत सहज भेट जाई का? विठ्ठल 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 विठ्ठला पण खरे संत ओळखण्याची आपल्याकडे दृष्टी असणं गरजेचं आहे. आता आपण येऊ मूळ मुद्द्यावर. खरे संत जीवनात आले तर संत ओळखण्याची ताकदही आपली असणं गरजेचं आहे. आपली दृष्टी तेवढी साफसुथरी असली तरच आपण खरे संत ओळखू शकतो, अन्यथा ते शक्य नाही. अरे संतान साधू जाऊ द्या, साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही, खरा संत कधी ओळखणार आहेत बाबा? विनोदात सांगेल पण अभंगाला धरूनच सांगणार आहे. अजिबात बाहेरचं मटेरियल सांगत नाही. पटेल तुम्हाला पटवण्यासाठी सांगणार आहे. साधारण कीर्तनकार लोकांकडनं ओळखू येत नाही, खरा संत कधी ओळखणार आहे? लक्षपूर्वक ऐका. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला जात होतो. कार्यक्रमाला जाताना एक काका मला स्टँडला भेटले. मला म्हटले, महाराज मी तुम्हाला युट्यूबला बघत राहतो. म्हणलं मग महाबापाचे पुण्यतिथीचं कीर्तन तुम्हाला करायचंय? म्हणलं हरकत नाही. आणि वर्षश्राद्धाचं कीर्तन तुम्हाला करायचं? म्हणलं हो काका चालतंय. डायरीवर तारीख वगैरे लिहिली, दक्षिणा लिहिली. म्हणले महाराज फिक्स ना तारीख? म्हणलं हो. 4-5 दिवसावर कार्यक्रम होता. मला फोन आला. म्हणले रविकिरण बाबा. म्हणलं काय? जेवायला आपल्याकडे यावं लागतंय. म्हणलं हो येतो ना, पण जेवणले काय बनवू म्हणे. म्हणतं करा काहीतरी भाजी पोळी साधं साधं. महाराज नेमन सांगावं म्हणे. म्हणतं काय नाही 1-2 भाजी बनाय टाका हो, पापडी बिपडी काय पोळी बिडी. नाही हो महाराज पहिल्यांदा कीर्तनकार जेवाळानो काहीतरी चांगलं सांगा म्हणे. म्हणतं बासुंदी पापडी कर टाक भाऊ, 1-2 भाजी कर टाक. हा म्हणे महाराज काहीतरी चांगलं सांगावं म्हणे. ओ म्हणा बाप तू नका बुचाडा लावलो जीव करायला. म्हणजे कीर्तनकार काय खात साहेब माहित नाही, इथला बानट सुरूच नाही तो. मी म्हणताय उलगेल वावर मग पसारा पड जायला आपला. आता लेवाय जायला तारीख नाही म्हणाल चालणार नाही. आणि तेव्हा मी एसटीचा प्रवास करत होतो. मी बसमध्ये बसलो. ज्या गावात जायचं त्या गावाच्या स्टँडला उतरलो. पण त्या माणसाचं घर कुठे पहिल्यांदा जातोय म्हणून मला माहित नाही. जात होतो, गावात प्रवेश केला. एक उंच ओट्याचं घर होतं आणि तिथं एक माई बसलेली ओट्यावर. ती माई ओट्यावर बसेल होती. म्हणता आई काकूकडे जाऊ. आई काकूला विचारू आमका आमका नावनं व्यक्तीनं घर कोठे शेवा असं. त्या काकूकडे जायच राहीन तो आजीकडे. तोपर्यंत ती आजीन माल भलायली ना भाऊ आता आहे म्हणे. माल पक्का विश्वास वे घ्या. म्हणता आजीना पोऱ्यानीच तारीख देईल शेवा आपले. म्हणजे मी बरोबर जाई राहिनो ज्या घर जावायला पाहिजे त्या घर. आजी म्हणे भाऊ आता आहे म्हणे. मी बॅग बेग वजन मा जाय राहिनो आजीन जोडी उभा राहिनो. त्या आजीन मनकडे दख म्हणे भाऊ. म्हणतं काय माडी? म्हणे भाऊ तू करम फुले कस का म्हणे. ओ म्हणा बाप, ओ म्हणा बाप रे. मी का उलगेल वावर मग पसारा पाडली ना भाऊ. म्हणतं अरे काय सरा सापडावा म्हणता आपले. मी त्या आजीकडे देखू काय मनाकडे देखू, नेमकं चुकाई कोठे राही ना. मग मला मनामात चूक सापडणे. मनी जी बॅग होती ना बॅगच चुकीने होती बाबा, बॅगच चुकीने होती. मला असं वाट नाही बॅग मग सत्यानाच होय ना म्हणते इज्जत घालाय गे आपली. घरगवती बॅग फेक दिनी. दुसरा कार्यक्रम टाइमला दुसरी बॅग लिहिली. आम्हाला त्या बाबा लोक पहिले फिरत नाही का शबनम बॅग. शबनम बॅग मा फेटा ठेली ना, उपरणं ठेली ना, धोतर ठेली ना, एक शर्ट ठेली ना. ती बॅग लिहिली नाही. कीर्तनले निघू. बसना प्रवास होता कराय घ्या. पण गावाच्या पलीकडे जायचं होतं, नदीच्या काठीनं जायचं होतं मला. नदीच्या पलीकडे मी नदीना कोपरे कोपरे चाल राहीन. तू एक भाऊ म्हैसेसले पाणी मार राहीन. बेकार हुशार आहेत तुम्ही. बिगर सांगा ना समजी घे तुमले. तो भाऊ म्हैसेसले पाणी मारांता त्याने मनकडे देख म्हणे ए भाऊ मग शिलक रे तू का माल म्हशी बाजारणार समजी राहणार. आता विनोद वजा करायचा. मला हे विचारायचंय
जर एक साधारण कीर्तनकार तुमच्याकडनं ओळखू येत नसेल तर खरा संत ओळखू येणार आहे का? अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. अजून दुसरं उदाहरण सांगतो. हो, लॉकडाऊन चालू होतं. दुसरं लॉकडाऊनना टाइमले गुरुजी कार्यक्रम चालूही झाला होता. मी बसमा बसलो, पण तवय पद्धत अशी होती काकाश्री, प्रवास करायचा असेल ना तोंडाला मास्क लावायचं आणि हाताला सॅनिटायझर करायचं तरच प्रवास होता. ते सर्वांना अनिवार्य होतं, म्हणजे सॅनिटायझर हाताला आणि तोंडाला मास्क. मी मास्क विकत घेतलाच नाही तेव्हा. हा फेटा माझा कंटिन्यू असतो. फेट्याचा मागचा भाग सोडलेला असतो आणि त्या मागच्या भागानंच मी असं तोंड बांधून घ्यायचो. हां, त्यांना काही असं बांधलो. हां, आता मी बांधेशनी एस टीमा बसलो आणि ते कस कामात तब्येत बी अशी झालं. त्या जरा बाहेर फिरायला नव्हती, बरी होई गे बाहेर ना अंगी लाग जास हो. आता नेमकं मी असं बारक्या बुरक्यात खूप बसेल होतो तोंड बांधेशनी. बाले बिले मोके हाते थोडा कमी कर टाकत म्हणे त्या. बाले बिले मोके होतात. एक 60-65 वर्षनी मायवणी असं वाटणं तोंड बिन बांधिले केस बिस शेत भाऊ बारका पटक होतो. मी बॅग ना बाजूमा मी बसेल होतो ड्रायव्हरना सीट ना मागे. 60-65 वर्षनी आजीवनी म्हणे दिदी आई बॅग उचलेली हो बहीण म्हणे. म्हणतं रव्यातून गेरी येले राज. बॅग उचलीन वरदड काय दिनी पुरं गावी घेतो लोक उभी नाही बोललो मी. येणारा फोन सुद्धा उचलू नाही. हा, मला फक्त हे सिद्ध करायचंय विनोद जरी असेल पण याच्यातून मला अभंगाला अनुसरूनच बोलायचं आहे. आता तिथून मी तोंड बांधलेलं पारोड्याला उतरलो. पारोड्याला उतरल्याच्या नंतर जे एस टी अलाउन्स करतात त्या काकांकडे गेलो. म्हणलं साहेब मला भडगाव जायचंय, बस मिळेल का? त्या काकांनी सांगितलं महाराज इथून आता बसच नाहीये, 5 वाजले ना 5 नंतर तिकडे जायला बस नाही. म्हणलं काका मला कीर्तनाला अर्जंट पोहोचायचंय, एक पर्याय बोलू नका मायाव, एक पर्याय. म्हण काय? म्हणे प्रायव्हेट गाडी लागते. म्हणलं काका मला तेही माहीत नाही हो प्रायव्हेट गाडी कुठं लागते म्हणून. ते काका एवढे भारी होते का माझी बॅग घेतली. म्हणले चला महाराज देतो मी सोडून. ते प्रायव्हेट गाडीवाल्यापर्यंत नेऊन सोडलं आणि त्या गाडीवाल्याला सांगितलं हे महाराजांना भडगाव जायचं, महाराजांना सोड बरं का. तो म्हणला हो. ते काका चालले गेले. त्या गाडीवाल्याला म्हणतं कार भाऊ गाडी कवय काढशी? 15 शिटी पुरावनात का? काढलीस म्हणे महाराज. म्हणतं मी कितवा आहे म्हणे? पहिला. 8वी फर्स्ट नाद्र रव्या. मग आता ते तापलेली गाडी म्हणतं गाडी मग बसापेक्षा समोर दुकानी होता दुकाना वट्टावर जाई बसलो तोंड बिन बांधेल तसाच अवतार मग. आणि 5:15 वाजता जायला होतात. कॉलेज सुटी जायला होती. कॉलेजना पुरे राहतात. मी म्हणा वनवाशेल निघत बसेल टाईमवर पोचायला पाहिजे बॉय गाडी कवय बरं आहे. मी देव नसू गाडीवाला आणि गाडीन मी देव सांगू गाडी भरू देऊ. कॉलेजना पुरे राहतात तर त्याच ना महिने 1-1.5 नव्हतं टकर मकर देखणारा राहतच ना बाकी ना किडा पाडणारा. हा, ते टकर मकर देखणारा आणि मनकडे ध्यान गई. 2 मित्रले म्हणे ऐ हो आता रे काय होणार हो भाई पोर काय भारी बसेले म्हणे. माले ही वायामात थंडा गाम चाले पोर काय भारी वीर म्हणे. आता ते आसान मारे बडा गोया वग्यात म्हणा आजूबाजूमा मुद्दाम त्या राहतात ती वयच राहत नाही का. त्या करत असा काड्या कोऱ्यानं धंदा दखेत काय मंटिंगल करेत पोर समजीस नाही. त्याले असं बडा जण फार्म भर द्या ज्यांना नंबर लागे त्यांना लाग द्या बुवा. त्याच लेखा तर माहिती मी पुरा नीचे ना मी वालबाई न कुत्र वासमान मग गमटे होत दिनभर फिरावं. ते नेमकं ते मना समोर बसणार तेराले इशारा करेत मस्ती करेत. 15 मिनिटानंतर मी ते उपरनं सोड त्याच ना म्हणा ए पोऱ्या रे भूतू असा तैत येत ना जसं काय 2.5 परतन ही काय घेऊ त्याच ना पोऱ्या आहे. मग शांत राहू ना तरी बी बाकी ना वायबार खा रे हाव दी कसा सारा असा साव काय करत असेल रे. म्हणतं आपली बी गाडी भराला अजून टाइम शे जेमतेम 3-4 शिटाचं मोबाईल शेत अजून 10 लागाव शेतच अजून अर्धा तास टाइमपास करीत लिहू दे म्हणतं आपला बी. मी तिथं गाणं गुणगुणायलो. गाण्याचे बोल असे होते लग बग माझ्या देवाची लग बग माझ्या रायाची गळजी जुरी जायाची अन गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची गाडी गुंगराची आली तोरल्या भायाची. ओ गाडी गुंगराची आली पोरल्या बायाची. ओ गाडी गुंगराची आली पोरल्या बायाची. त्याच ना म्हणा एक म्हणे त्याच ना म्हणा
एक म्हणे आव भाऊ ते खंडेराव ना गाणं म्हण राय नाव का गोंद्या यार म्हणे. आणि नेमकं मीच पसाला अशा उपाधीच मना घर ना गोंदाय मग नाचाय की मा काहीतरी लोकेशने मला गोंद्या मंदी ना. हा फिर नाही तुम्हाकडे बी तो व्हिडिओ मागला चालले म्हणत ज्येष्ठ बायकोण्या रावण्या करता हे आज ना दिन मला आवडती भाजी बनाव. बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस. हा बायको सुद्धा ऐकत नाही त्या सुद्धा काय बी बोलतस. विशेष महाराज जेव्हा तुमची पडती येते ना कोण काय म्हणेन काहीच सांगता येत नाही. पहिले तरुण भावांना एक रिक्वेस्ट असेल माझ्या कीर्तनातून तुम्ही आता जितला बी भाऊ येलेत ना सर्वांसले सांग नाही आणि तुम्हाला जितला मित्र होतीन कर ना बाहेर खेळावर ना प्रत्येकले सांगजात. सोशल मीडियावर जे पण व्हिडिओ व्हायरल होतो ना तो खरा आहे का पूर्ण इन्क्वायरी करा. शिवाय चुकीची कमेंट्स करू नका मायबाप. अरे लाज वाटली पाहिजे. मुसलमान धर्माचा एखादा मौलानाची मुसलमानानं बदनामी केली असं ऐकलंय का? हा एखादा मुसलमाननी मौलानानी बदनामी केली असं ऐकले का? मग आपला हिंदूसले काय रोग होई गया महाराज असले काही नाही कमेंट्स करतास. आणि एका दाखो देडच्या नाच सांगत एवढा मोठा महाराज ना असं लिखकानी म्हण डायरेक्ट असं लिखकानी समोर बोलणं बो डायरेक्ट समोर बोलणं. अरे तू ते समोर बोलीन मोक्या वेग्या येडा तुला काय वाटणं तू बोलणं म्हणजे तू बोलता झेंडा लाई दिना का या असा बसेल बाबा राहतस ना या सुज्ञ लोके बोलणारा बोलीन चालना जास तुमले समाधान वाटस मी बोलता तोंडवर बारी बोलणं. पण आमनासारखा विचार करणारा अभ्यासू माणूस हा विचार करस प्रोजेक्ट जर इथलं खराब आहे त्या कंपनी कितली वायबारू येईन बो. बरोबर आहे का नाही? हा बोलताना तारतम्य राखायचं. हो बोलताना तारतम्य राखायचं. आणि आपल्या लोकांना आपण बदनाम करतोय म्हणजे कितला वायबारपणा आहे. अहो आता आई ते असं होय की हमे तो अपनोने लुटा गैरो में कहा दम था. हा आपला आपला नीच राहतं. विठ्ठल 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 ऋषी भैया दादासाहेब हां यश भैया तिघ जण. आता मी जेवढं सांगणार आहे तेवढं मला तिन्ही जण काढ दिजा. काही काही लोक ऐका बोलू नका बोलू नका बरं टाईमवर होई टेन्शन नका तर रांधायचं आहे होई. बाकी ना कीर्तन मग काय चित्ता घे हो बाबू वावर रे रांधायचं आहे काय नाही 15-20 मिनिटं मी बी आवरेलीच काय टेन्शन नका. बोलू ना पण 15-20 मिनिटं बोलू ना बहिणी सोन का आवरू चाल देऊ पुरा वसूल करशाल. बर तुम्ही बसलेत म्हणल्यावर आपलं काय आहे आपले उत्पन्न निघाल पाहिजे मनपूर्व वावर कराल चित लागत. काही लोक नुसतं बोलून मोकळे होतात. आता ते तरुण भावांनी बघितलं असेल वृंदावनमध्ये प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला आम्ही गेलो. आमच्याकडचे काही लोक एवढे नम्र असतात. माझ्यासोबत आमच्या धुळ्याचे माजी पंचायत समिती सभापती होते. एक आमचे कदम डॉक्टर साहेब होते. त्यांना फक्त प्रेमानंद बाबांना भेटायचं होतं. आणि प्रेमानंद बाबा आमचे गुरुजींचे चांगले मित्र आहेत. त्या हिशोबाने म्हणे महाराज तुमच्या वतीनं लवकर दर्शन होईल. गौत आम्ही दर्शन करीन तो व्हिडिओ बी त्यासनेच काढा तो व्हिडिओ मला टाक दे ना मी इन्स्टॉल टाका. मग आता खुश व्हायला पाहिजे ना बाकी ना किडा पाडणारा. कथा प्रेमानंद बाबा आणि कथा रवी किरण महाराज. मग तू अशी लेवल बसाड शिकार आहे. तून बापमान मावसामा फरक नाही समजत कार तुले. हा जाणीव ठेवायची आपण कोणाची बरोबरी करतोय. प्रेमानंद बाबांना आम्ही भगवंत मानतो राजा. तू सांगशी तर वय का अरे तू गरमातून बाप ना ऐकत नाही बेवडा तू मालची काळजी का. विठ्ठल 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 एक ते म्हणे महाराज प्रेमानंद बाबा 1 रुपया लेत नाही तुम्ही 70,000 लेतच म्हणे. म्हणजे त्याला ते काय माहित नाही काब लिहिरायनात कसा करता लिहिरायनात काहीच माहित नाही. बाकीनं नुसतं टिमक्या वाजत फिरतात. अरे जो माणूस घेतोय जो तुम्हाला 2 शब्द प्रेमाचे समजावून सांगतोय तो स्वतःहून पाप तरी कसं करेल. पण हे लोकांना कळत नाही. कधी थोडा वेळ द्या. बरोबर आहे का नाही? वेळ देणं पडेल का नाही? हां अरे डोकं दुखतंय त्याच्यासाठी गोळी घेतल्याच्या नंतर कमीत कमी 15 मिनिटं वेळ द्यावा लागेल ना तर डोकं दुखणं थांबेन. बरोबर आहे का नाही? पण काही लोक गोयले वाय घेऊ अजून डोकं दुखणं थांबणं बानाट सुरत ना 15 मिनिटं थांब रे लगेच कस काय निकाल लागेल.
जर रविकिरण महाराज 50, 60, 70 हजार रुपये घेतायत त्याचं उत्तर रविकिरण महाराजच देतील समाज विचारायच्या अगोदर. बाकीला कुत्राशने बुका नाही. विठ्ठल विठ्ठल आता ते पोरं बसलेले त्याच्यातलं एक म्हणे पोरग आहे, दुसरा म्हणे अहो ते गोंद्या दिकी राय ना म्हणे. मी दुसरं गवडण बोललो. अजून 15-20 मिनिटं बाकी होते. मी गवडण बोललो आणि गवडण काय वारकरी संप्रदायातली नाही बोललो. शपक गवडण म्हणली. हे निघाली गट भरण्या ये मुनीला तू जाऊ दे गट भरण्या ये मुनीला मला रे अडवून कोण दिला मला रे अडवून कोण दिला त्याच ना म्हणा. एक म्हणे आव बावते तमासान्या गवडणी म्हण राय ना म्हणे अवकातात पार्टी ना शेबू म्हणे. आता विनोद वजा करायचा आहे. एक कीर्तनकारला बघितल्याच्या नंतर कोणी म्हणतं मुलगी असेल का, कोणी म्हणतं गोंद्या वय का, कोणी म्हणतं तमासामा काम करत वय का. जर एक साधारण कीर्तनकार जर ओळखू येत नसेल तर खरा संत कधी ओळखणार आहे. आणि खरा संत जीवनात सहजासहजी येत नाही. किती अवघड आहे सांगू का. हे बहु अवघड आहे संत बीटी 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 ओ बहु अवघड आहे संत बेटे ओ अवघड आहे संत बहु अवघड ओ परी जग जेटे करुणा करे परी जग जेठी करुणा केली ओ ऐसेवर ममत दावी नारायण ऐसेवर ममत दावी नारायण. हे बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली परी जग जेठी कृपा केली ऐसे वर्म मज दावी नारायण ऐसे वर्म मज दावी नारायण. दादा खरे संत जीवनामध्ये आल्याच्या नंतर सहज भेटत नाही आणि जर आलेच तर ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि खरे संत जर ओळखले त्यांच्या पायी लोटांगण घातलं तर फायदा काय आहे. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम हरी प्राप्तीचे उपाय उपाय हरी प्राप्तीचे हरी प्राप्तीचे उपाय उपाय हरी प्राप्तीचे उपाय राधे हरी प्राप्तीचे उपाय
सोप्या भाषामध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 9. कीर्तनाचा टायमिंग होता 7 ते 9. आपलं कीर्तन लेट चालू होईल 20 मिनिटं. तुम्ही म्हणसान तर 15-20 मिनिटं बोलतो. काय करू? चाल देऊ ना? पक्का ना? मग माझा का उठ राहणार तुम्ही? कीर्तनातून फक्त ज्या 50 पुढला काका आहेत, 60 पुढला बाबा आहेत, त्यासनीच जावानं. तरुणसने अजिबात जागा सोडू नका. त्यासनं जावाना असं काहीतरी लघुशंका वगैरे प्रॉब्लेम्स असेल, डायबिटीस पेशंट वगैरे असतात तर जा, त्यांनी नक्की जा. पण तरुणसने काय उठा नाही. अख्ख्या आलांगणी आलांग मुलगी चालण्यात ते. साध्या सोप्या भाषेमध्ये एक चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यांनी 15-20 मिनिटं बोलेल, काही शंका नाही त्याच्यामध्ये. तुम्ही बसायला तयार असाल तर मला बोलायला काही अडचण नाही. पण आता सगळ्यांनी काय करायचंय, अंतकरणापासून सगळ्यांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचंय. हरी हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी 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 जय हरे 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 हरी 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 जय हरे 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 ओ हरी जय जय कुमार कुमार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. करू का जय विठ्ठल? कार भाऊ पोट भरी गे रे. हा ओ उलगेल बाबरे सर. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना भजन गायला सांगितलं तर कोणी कोणी भजन गायला खरं खरं सांगा, शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणलं? बरं ठीक आहे, बरं बरं. मग बाकी नाही देवनी काय दरादरी विचारायचे का? हा, देवाचं नामचिंतन करायला काय लास्ट व्हायची महाराज? अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन कीर्तनात बसल्याच्या नंतर झालंच पाहिजे. जेव्हा आमचे महाराज मंडळी आहे ना, हातानं टाळ वाजवतात, तुम्ही टाळी वाजवायची नाही का? हो. आणि आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणायला पाहिजे, बशी जाऊ बहिणी सोन, बशी जा ताई सोन. बापरे, बहिणीसल्या काय रे लई येऊर मी. अंतकरणापासून देवाची भक्ती करायला पाहिजे. पण इथं भजन करायला सांगितलं, इथं लोक ऐकत नाही, इथं ऐकत नाही. आणि नको ते गाणे म्हणायला अजिबात आहे काही करत नाही. मी नेहमी सांगत असताना हो विनोदात सांगतो, भगवंताचं नामचिंतन करायला सांगितल्यावर लोक करत नाही. नका ना वातावरण खराब करू राव. तुम्ही 2-4% लोक येतच, पण आले 100%, 70-80% लोक आहेत ना, 20% लोक काय पाडणार ना. घ्या बसून, आई खाली बसा, बसा खाली. थोडासा का पाण्याना शितडा पडत ना लोक. बापरे मी का बोललोय जसं मी का. आणि वावर मग काम करत असतोय, मजुरे सांगतो तुम्ही का मरीने जा दुका. इथं भजन गायला सांगितलं, इथं गात नाही. एक 75 वर्षाचं म्हातारं स्टँडला भेटलं, आणि 75 वर्षनं म्हातारं कीर्तन मग म्हणत नाही. आडे चांगलं वातावरण, आडे टोपीवाला बाबा बडा कीर्तन लिही बसेल. 75 वर्षचं म्हातारं स्टँडवर गाणं म्हण राहिलं. आस्ती निहायत निरात दारू पिनासनी नशामा खोटा ना बोलाव धोके वासती. कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे. बरं 75 वर्षनं म्हातारं म्हण राहील तर आवरू का? आवरू पुरं करा. बाकी ना ते म्हणतो तिथलं जाय का लिहिले रे ओ आप्पा ते सांग रे काका.
वांदा नाही वांदा नाही तुम्हासाठी येले म्हणल्यावर तुमच्या मनासारखं होईल अजिबात टेन्शन घेऊ नका ऐका 75 वर्षाचं म्हातारं इथं भजन गायला सांगितल्याच्या नंतर भजन म्हणत नाही आणि स्टँडवर गाणं म्हण राहील तर धोकेबाज 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 वतीरती अरे या वयात काय म्हणाय पाहिजे हे पण कळलं पाहिजे ना चाल जर ती आवडत असेल तरी भाव आपल्या भगवंता प्रतीची असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में काना घर छोड़ा गए तेरे वास्ते में काना घर छोड़ा गए वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई वो घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई ओ घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई तेरे वास्ते में काना घर छोड़िया गई तेरे वास्ते में प्रभु घर छोड़िया गई ओ तेरे वास्ते में काना घर छोड़ा गए तेरे वास्ते में काना द्वार छोड़ा गए ऐक काही म्हातारासाठी होतं आड कीर्तन माईल बाबासाठी नाही आता तरुण भावांना सांगतो तुम्ही सुद्धा आता बाळू मामाची इथे पालखी आलेली म्हणल्यावर 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, इथं भगवंताचं नामचिंतन झालं पाहिजे. आडे भजन म्हणा सांगू का तरुण भाऊसले आडे म्हणतात नाही मग यासली एखादी पोरणी व्हॉट्सअपले इंस्टाले ब्लॉक कर या रातना 11 पॉईंट ड्युटीला चालू होतो पडेल बी तडा आडे बट्ट तेवढं बरं आडे एक बी भाऊ तसा नाही बा पडेल बी तडा आडे बट्टन रातना 11 पायी ड्युटी चालू होती यासनी पडेल बी तडा आडे गुणगुणावतो तशा ए पाखरा आजाद केलंय तुला भाऊ तूने आजाद कर रे दादा तुन पाखरू ऑलरेडी आजादच होत रे भाऊ तून पाखरून फक्त तुला मोबाईल रिचार्ज मारान कथा तरी ठेवलं तर रे बानट सुरूच नाही तून पाखरून पक्क ठरवलं होतं म्हणलं गिन्नी बुंदी यायला जोडायला लावतो आज उलटून पाखरू लगीन करीन चालणार असतात आणि 3 वरीस मायस 1 वरीस न पोरग कड्यावर राहा चौकमा पटेल राहत याल तर की नाही तुला पाखरू सांगल 1 वर्ष ना पोऱ्याले बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ बा कत जाय तुला पाखरू अरे त्या पाखरासाठी म्हणून उद्धार होणार नाही या चाल जर ती राहिने तरी भाव आपला टाकाना जसं की हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले ये किया देखते ही देखते वाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया ओ कान्या आई बहीण यास न तुम न बहिणीस हा अजून सांगतो बाडू मामा धनगर समाजामध्ये जन्माला आले धनगर समाजाची परिस्थिती जे शेतात राहतात ना त्याच्यामध्ये प्रकार आहेत ना धनगरांमध्ये बी खोटे उपाड वगैरे असं काहीतरी राहत ना तुम्हाला मालूम थिलारी लोक पण असतात ना बरोबर आहे ना असंच आहे ना हा 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 नाही 18 पगड जाती तसं तर आपण जातीपाती मानत नाही पण तरी तो शब्दाने बसणार पण धनगर लोकांमध्ये भरपूर प्रकार पडतात हां हां हाटकर फुटेकर असं ना म्हणजे धनगर समाजामध्ये भरपूर जाती पडतात पण त्याच्यामध्ये
ठिलारी लोक, तुम्ही खिलारीच ना आहे धनगर. अच्छा, पहिली अशी परिस्थिती होती, धनगर लोक जंगलात राहायचे, मेंढ्या वगैरे चारायचे. तर परिस्थिती अशी होती ना, बाप मरेलवर सुद्धा पूर्ण हात पडेल अशी परिस्थिती राहील. कारण तो मोबाईल होतात नाही बहिणीजण. आता चांगली सुविधा आहे तुमले, थोडं बी काय होईना का लगेच माहीत पडत नाही. ते पहिला ज्या जंगलमा राहणारा धनगर होता त्यासले विचारा, बाप मरेलवर सुद्धा बापना प्रेतयात्रावर पोरले जाता येणे अशी परिस्थिती होती. आता बरंच परिवर्तन होई गेलो की सुधरे घ्यात बराच. हो, फक्त ते त्यांना आनंद लेता यायला पाहिजे. परिवर्तन जितक्या आपल्याला सुविधा उपलब्ध होत आहे ना, तसं आपण आपल्या स्वतःमध्ये पण बदल केला पाहिजे. हो, थोडा तरी वेळ देवासाठी दिला पाहिजे. बरोबर आहे की नाही? आठे भजन मनानं सांगू, आठे म्हणतात नाही बसेलेत ना या बाया. तुम्हाला सांगतो, पहिल्या बाया जरी वावरमा आहेत ना तरी गाणं म्हणत ना, ते देवनाच म्हणत. पहिल्या बाया रस्ता जरी चालता चालता निंता निंताही भजने म्हणत. हे जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबरायाची, उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. पहिल्या बाया गट्यावर दळण दळत ना, गट्यावर ना गाणं म्हणत. भाऊ बहिणी ना झगडा, झगडा जाया का वनमा, बहिणी ना डोये पाणी, बंधू मना पस्ताये मनमा. असा गाणं म्हणत पहिल्या बाया. हो, आणि आता पुरे गाणं म्हणतात बाया लेकरे झोपाळान टाइमले. सोडी दे झुमकी तुम्ही चाल, नाचू नको पोरे. काय वयन लागी बहिणी त्या लेकरेसले. बऱ्याच बाया काय बी म्हणते त्या बाकीना गाणं सांगू वाटत नाही. अगो त्याचं लगीन न गाणं कोणी डाकी अंगण मागाड शिलगाई दिस होती काटले. तिथला का दांगडो गुचे ना, यंदा शिलगाई टाकणी राव देवाने. बांगला चालणं ठरायला मी प्रत्येक गावमा शिलगाव नाही काट. आई खाट म्हणावर उद्धार होईच आहे का बहिणी सोन तुम्हाला. हा, जीवनाचा उद्धार करायचा असेल तर अंतकरणापासून भजन गावं लागेल. हो, देवाशी नातं जोडावं लागेल तर जीवनाचा उद्धार आहे. नाहीतर जन्माला आला हेलन पाणी वाव वाव मेला. विठ्ठल विठ्ठल. आता सगळ्यांनी 2 मिनिटासाठी बाळू मामांची पालखी आलेली आहे म्हणून सगळ्यांनी बसल्या जागेवर हातानं टाळी आणि सगळ्यांनी आमच्या मागं भजन म्हणायचं. हा, सगळ्यांनी म्हणायचं. जो म्हणणार नाही त्याला त्यानं बाजूवाल्याने शपथ रे भाऊ. बाजूवाला चिंता राही म्हण रे आप्पा मी उपडी जासो म्हण रे. हो काका, सगळ्यांनी भजन गायचंय आमच्या मागं. काय वेगे तुमनं म्हणा लागून पोचणंच नाही काय होत काय नाही. गाणं सांगतोय असं कसलं गाणं म्हणून. काय काय गुलाबी फूट. अच्छा, पण ते माझं पाठातलं नाही ना. मग असं गाणं नाही ना पाठ म्हणत. आमले अभंग दिल राहत त्यावरून ट्रान्सलेट करणारच आमले ते अमुक. आता मी थोडं कमी ऐकतो नाही का. मी माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला तेव्हापासून आत्तापर्यंत जर मला एखाद्या पिक्चरच्या टॉकीजमध्ये ज्याने बघितलं त्याला 11 लाख रुपये दंड देईल. मी पिक्चर बी दाखवत नाही. मी तेच कारण करता उभा आहे ना. नाही या सांग राहतात बोला बा असं मन तिथला बोलावर बी तिथलाच भेटात मला पक्क माहिती. आता सगळ्यांनी भजन गायचंय. अंतकरणापासून सगळ्यांनी देवाचा शरण जायचंय. म्हणजे सगळ्यांनी आता भजन गायचे 2 मिनिटासाठी. हा, सर्वांनी भजन गायचं. जो बोलणार नाही त्याला शपथ आहे. हे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी
बटा चाची चेंदी टाका तुम्ही असा नेमन मेरे मेरे चाला ना देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा वा तुम्ही म्हणा बहिणी सोना ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ऐका हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आता तुम्ही ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम वा हो ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हो ज्ञानोबा माऊली तुकाराम